जागलेल्या मंत्र्यांनी जागलेल्या मंत्र्यांनी जागलेल्या मंत्र्यांनी जागलेल्या मंत्र्यांनी कुवरचा भाव कुवरला भाव कुवरला भाव कापसाला भाव कापसाला भाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या देश बचाओ शेतकरी बचाओ 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 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कापसाला भाव कापसाला भाव तूरदाला भाव तूरदाला भाव तूरदाला भाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या केंद्र सुरू झाले पाहिजे सीसीआय केंद्र सुरू झाले पाहिजे सीसीआय केंद्र सुरू झाले पाहिजे सीसीआय केंद्र सुरू झाले पाहिजे तूरदालचा भाव मिळालाच पाहिजे तूरदालला भाव मिळालाच पाहिजे कापसाला भाव मिळालाच पाहिजे कापसाला भाव मिळालाच पाहिजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विजय असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विजय असो तुरीला भाव मिळालाच पाहिजे तुरीला भाव मिळालाच पाहिजे तुरीला भाव मिळालाच पाहिजे कापसाला भाव मिळालाच पाहिजे कापसाला भाव मिळालाच पाहिजे कापसाला भाव मिळालाच पाहिजे सीसीआय केंद्र सुरू झाले पाहिजे सीसीआय केंद्र सुरू झाले पाहिजे सीसीआय केंद्र सुरू झाले पाहिजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चोपडा शहर व ग्रामीण तर्फे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत। आपण बघितलं असेल की या ठिकाणी चोपड्याला सुद्धा ज्वारीचं खरेदी केंद्र 8 दिवसापूर्वी सुरू झाल्याच्या बातम्या आणि फोटो आलेले आहेत, पण प्रत्यक्षात खरेदी अजून होत नाही आहे आणि शेतकऱ्यांची चेष्टा चालली आहे असं आमचं म्हणणं आहे। सीसीआय केंद्रसुद्धा मध्येच बंद करतात, मध्येच सुरू करतात। शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस पडू नये त्या कापसालाही भाव मिळत नाही आहे आणि या ठिकाणी तुरीचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल दर एकदम खाली गेलेले आहेत। म्हणजे शेतकऱ्यांची लूटमार चाललेली आहे। हे भांडवलदारजीने सरकार या ठिकाणी केंद्रात आणि राज्यातसुद्धा आहे। शेतकऱ्यांच्या हिताची त्यांना अजिबात काळजी नाही आहे, फक्त घोषणा करणे एवढाच त्यांच्याकडे कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे आज आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शासनाकडे मागणी करत आहोत की या सर्व कापसापासून सर्वांना भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना वाचवण्याची आता ही वेळ आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होत आहेत आणि आपल्या या तालुक्यामध्ये जामनेर या ठिकाणी आणि अंमळनेर या ठिकाणी पाचोरा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या प्रमाणावर होते। शेतकऱ्यांना वाचवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून वारंवार आम्ही आता रस्त्यावर उतरून यांनी जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर रस्ता रोकोपासून लोकशाही आयुध सर्व वापरू आम्ही आणि या ठिकाणी सरकारला जाग आणण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। भैयासाहेब, राज्यातील जे काही मंत्री आहेत त्यांच्यावर देखील आरोप झालेला आहे की आपले खासदार जे राहुल गांधी यांच्याबद्दल जो न्याय दिला आणि त्यांचं लगेच सदस्य रद्द केलं होतं, परंतु राज्य सरकार तसं करत नाही। काय आपण बघितलं असेल की धनंजय मुंडे हे जे मंत्री आहेत यांच्यावर गेल्या डिसेंबरपासून सारखे आरोप होत आहेत। मस्साजोगचा सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली याच्यामध्ये जे सर्व आरोपी पकडलेले आहेत आणि परवा त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं त्याच्यात हे धनंजय मुंडेंच्या जवळचे लोक आहेत सगळे आणि पुरावे असे आहेत की त्याच्या मागे धनंजय मुंडे खंबीरपणे उभे असल्यामुळे हे लोक हे खुनाचं धाडस करू शकलेले आहेत। त्यांचा राजीनामा खरं म्हणजे तर फार लवकर घ्यायला पाहिजे होता। पूर्वीच्या काळी लाल बहादूर शास्त्रींनी एका रेल्वेचा अपघात झाल्याबरोबर राजीनामा दिला होता। पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा विलासरावजी देशमुख असतील अशोकराव चव्हाण साहेब असतील या लोकांना ज्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेला काँग्रेस पक्षाने या सर्वांचे राजीनामा घेतले होते। आणि या ठिकाणी दुसरा आरोप जो आहे
तो या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना तर कोर्टानेच आज या ठिकाणी निकाल दिलेला आहे आणि 2 वर्षाची शिक्षा आहे. अजूनही ते चालढकल चालू आहे. कोर्टात प्रकरण नेलेलं आहे. मला असं वाटतं की हे सरकार आता काय म्हणतो कातडी बचाव या पद्धतीने काम करत आहे. त्यांना खरं म्हणजे आम्ही असं म्हणतोय की त्यांना काही थोडीफार राहिली असेल तर त्यांनी या दोघांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजे. भैयासाहेब, राज्यात त्या महिलांचे जे अत्याचाराची घटना घडत आहे, आपण काल पाहिलं तर केंद्रीय मंत्री यांच्या मुलगी देखील सुरक्षित नाही. याकडे कसं पाहता आपण? आता खरं म्हणजे आपण बघितलं पाहिजे की रक्षाताई खडसे या भागाच्या खासदार आहेत, केंद्रात मंत्री आहेत आणि त्यांच्या मुलीबरोबर काही मैत्रिणींबरोबर त्यांच्यासोबत सुरक्षा गार्ड असतानासुद्धा त्यांना ज्या पद्धतीने वाईट वागणूक देण्यात आली, त्यांची छेडछाड करण्यात आली, हे आपण टी व्हीवर सगळीकडे बघतोय. यावेळेला जर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य घरातली मुलगी कशी सुरक्षित राहू शकेल, हा आपल्या सर्वांपुढं प्रश्न पडलेला आहे. मला वाटतं की सर्वसामान्य घरातल्या लोकांनी कोणाकडे जावं, केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतं. ही आजपर्यंत भारतात घडलेली पहिली घटना आहे आणि म्हणून प्रशासनसुद्धा कोलमडलेलं आहे. गृह खात्याची लक्तरं बाहेर येऊन राहिलेली आहेत आणि अधिकारीसुद्धा अतिशय निडावलेले झालेत. म्हणून आम्हाला असं वाटतं की या स्त्रियांच्या संदर्भात कठीण ताबडतोब कायदे केले पाहिजेत आणि या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.